तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे का? मग खुशखबर आहे, सरकारने थेट आर्थिक मदत सुरू केलेली आहे आणि महिना 7,000 रुपये कोणत्याही अटीशिवाय, कोणत्याही अर्जाशिवाय, फी शिवाय थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार माझ्या बहिणीनो, भावानो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवरती. शासकीय योजना A to Z आपण पाहत आहात. ही अशी योजना आहे की जी परवाच्या बातम्यामध्येच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही बातम्या पाहिल्या असतील तर माहीत झालं असेल. ही योजना आहे आपल्या आईवडिलांसाठी, आजी आजोबांसाठी आर्थिक आधार देणार आहे. होय, ज्येष्ठ नागरिक योजना, ज्यात सरकार दर महिन्याला थेट 7,000 रुपये बँक खात्यात जमा करणार आहे. तर यासाठी आपण जाणून घेणार आहोत. तर जे कोणी तुमच्या घरात वृद्ध असतील, शेजारी असतील, मित्रमैत्रिणींच्यात असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. ही माहिती तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 7,000 रुपये हे बँक खात्यात जमा होणार आहेत. तर त्याच्यामध्ये नो ब्रोकर, नो अडथळे, थेट बँक खात्यात पैसे. योजनेचा एकच उद्देश आहे, तो साधा उद्देश आहे पण प्रभावी आहे. का तर वयाच्या उत्तरार्धात जे ज्येष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर बनवणं. शासन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करत आहे. लाडक्या बहिणींना वेगळं आत्मनिर्भर बनवत आहे. आता वयस्कर लोकांना देखील आत्मनिर्भर बनवत आहे. आता घर खर्चासाठी कोणावर अवलंबून राहायचं नाही. सरकार देणार आहे दर महिन्याला 7,000 रुपये. स्वावलंबनासाठी आर्थिक मदत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना म्हणजे DBT द्वारे ही योजना शासन देणार आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत की कोण अर्ज करू शकतो. या योजनेत अर्ज करण्यासाठी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे. कारण हे पैसे असेच तर वाटप करणार नाही. जसं लाडक्या बहिणींना त्यांनी सरसकट अगोदर वाटप केले, नंतर टर्म कंडिशन लावले. पण ह्या योजनेमध्ये काय आहे हे अगोदर जाणून घ्या. वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त नसावे. महाराष्ट्रातील रहिवासी तो असावा. कोणत्याही इतर पेन्शनचा लाभ घेत नसलेला हा वृद्ध व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावं. अर्जदाराकडे स्वतःचं बँक खातं असणं आवश्यक आहे. पात्र असाल तर दर महिन्याला 7,000 रुपये खात्यात येणार आहेत. एक महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये की राशन कार्ड फुल फॅमिलीमध्ये वृद्ध असतील तर त्यासाठी थोडं कंडिशन अवघड आहे. पण जे निराधार आहेत त्यांना तरी हा बेनिफिट भेटणार आहे. याची अर्ज प्रक्रिया आहे की स्टेप बाय स्टेप काय आहे हे आपण जाणून घेऊया थोडक्यात. या योजनेत अर्ज करणे अगदी सोपं आहे. फक्त आपण ठराविक गोष्टी केल्या पाहिजेत. त्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ज्येष्ठ नागरिक योजना या पर्यायावरती क्लिक करा. मोबाईल नंबर, आधार नंबर, बँक डिटेल्स भरा आणि KYC पूर्ण करा. OTP द्वारे सबमिट करा आणि एक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्या. म्हणजे कुठेही धावाधाव करण्याची गरज नाही आहे. हा अर्ज तुम्ही केला की मग सबमिशन झालं, तुम्ही स्टेटस पाहू शकता अर्जाचं की अर्ज केला आहे, काय त्याची आता स्टेप आहे हे जाणून घेऊ शकता. यासाठी आता आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. आणि आवश्यक कागदपत्र आहेत आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र आणि वयाचा दाखला किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड या तिन्हीपैकी एक चालू शकतं. पासपोर्ट साईजचे फोटो, मोबाईल नंबर जो लिंक असेल अकाउंटला, हे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर अर्जाची स्थिती देखील तुम्ही ट्रॅक स्टेटसद्वारे चेक करू शकता. आणि डॉक्युमेंट पूर्ण असतील तरच पैसे खात्यात येणार आहेत. जो पात्र आहे त्याच व्यक्तीला पैसे खात्यात येणार आहेत. आता पैसे कधी जमा होणार आहेत हेही आपण जाणून घेऊया. अर्ज मंजूर झाल्यानंतर दर महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यान हे पैसे तुमच्या अकाउंटला 7,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत. तर आहे ना मोठी गुड न्यूज, आहे ना मोठी खुशखबर. तर सगळ्यात खास गोष्ट म्हणजे कोणतेही कमिशन आणि कोणतेही दलाल किंवा शुल्क लागत नाही आहे. जसं आपण पाहिलं
बांधकाम कामगार योजनेमध्ये अनेक दलाल भरपूर झालेले आहेत, तोही माझा व्हिडिओ तुम्ही पहा. योजनेचा निधी प्रशासन देत असतं पण त्याचा गैरवापर होत असतो. तर या योजनेमध्ये तसं होणार नाही आहे, डायरेक्ट DBTद्वारेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाणार आहे. राज्यात पूर्ण राज्यभरात 10 लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ मिळणार आहे यांना. म्हणजे त्यांनी प्रॉपर 10 लाख दरम्यान ज्येष्ठ नागरिक आहेत हे देखील त्यांनी काढलेली आहे हिस्ट्री. तर समाज कल्याण विभाग महाराष्ट्र 10 लाख लाभार्थी 7,000 महिना म्हणजे 12 महिने हे पैसे भेटणार आहेत. म्हणजे 84,000 रुपये हे वृद्ध लोकांना भेटणार आहेत. आणि साताऱ्यात एक भाऊसाहेब देशमुख सांगतात की पूर्वी औषधासाठीही अडचण यायची, पण आता सरकारकडून पैसे मिळणार आहेत किंवा मिळत आहेत. यामध्ये आम्हाला ते वरदान ठरले आहेत पैसे, कारण वृद्ध लोकांच्याकडे कोणी लक्ष देत नसतं. औषध घेण्यासाठी देखील आम्हाला महाग असतो पण घरात आमच्या शांतीचं वातावरण या शासनाने आम्हाला आर्थिक हातभार लावण्यास ठरवले. याद्वारे होणार आहे नक्कीच. आणि ही आपण पाहणार आहोत की 2025च्या महागाई रेशोप्रमाणे शासनाने हा कौतुकास्पद निर्णय घेण्यास ठरवला आहे. आपण तरुण पिढीनं खरंच त्यांना हॅट्स ऑफ करण्याचं खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे की आपण आपल्या मुख्यमंत्री साहेबांना किंवा शासनाचे जे लोक आहेत ज्यांनी ही योजना राबवली आहे वृद्ध लोकांचा विचार करून, त्यांना खरंच आपण अभिनंदन करू त्यांचं आणि थँक्स म्हणू. का तर ही योजना वृद्ध लोकांसाठी विचार करण्यात आलेला आहे आणि खूप मोठी अमाऊंट आहे. 2025च्या महागाई रेशोप्रमाणे ह्या रकमेची वृद्ध लोकांना गरज आहे. कारण आज तरुण लोकांचं मिनिमम 1 महिन्याला खर्च 10,000 ते 15,000 रुपये बेसिक खर्च आहे कुटुंब चालवण्याचा. तर सरकारनं हा विचार केला आहे आणि 7,000 रुपये वृद्ध लोकांना मदत देत आहे. खरंच तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर कमेंट करा. आणि या योजनेसाठी अर्ज कसा करावा, कुठे करावा हे समजत नसेल तरीही कमेंट करा. पण व्यवस्थित याचा अर्ज करा, KYC पूर्ण करा. एक छोटी चूक मोठा उशीर करू शकते. योजनेचा समाजावर या काय परिणाम होऊ शकतो. ही योजना फक्त आर्थिक सहाय्य नाही आहे तर एक सन्मान आहे. ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी काम केलं त्यांना आता सरकारचा हातभार मिळणार आहे. आत्मसन्मानासाठी सरकार ही मदत करणार आहे. आत्मनिर्भरता ज्येष्ठ नागरिक योजनेचा पाया हेच सरकारचं मुख्य उद्देश आहे. म्हणून या योजनेचाही तुम्ही वयस्कर लोकांसाठी लाभ घेऊन द्या. माझ्या मित्र मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, तुमच्या आजूबाजूला तुमच्या पाहण्यामध्ये जिथं कुठं असतील वयस्कर लोक त्यांना खरंच या योजनेचा लाभ घेऊन द्या. कारण सरकारचा पुढील उद्देश ग्रामीण भागात अधिकाधिक लाभार्थ्यापर्यंत ही योजना पोहोचवणं आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिर आयोजित केले आहेत. कलेक्टर ऑफिसमध्ये जनजागृती मोहीम लोक अर्ज करत आहेत. मित्रांनो, आपल्या घरातला एक तरी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयस्कर व्यक्ती आहे. त्यांचा खरंच एक आशीर्वाद आपल्याला लागेल की हे वयस्कर लोकांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देऊया. चला, तर ही महत्त्वाची गोष्ट वाटली असेल तुम्हाला नक्कीच तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये याच विषयावरती अजून डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत बेल आयकॉन दाबून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढची तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. चला, तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.